हॅलो फ्रेंड्स, तर आज भाजीला काय तर आज भाजीला आपण बनवणार आहोत ब्रोकोलीची झटपट भाजी। तर त्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्यात मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि नंतर अशा प्रकारे बारीक कापून ब्रोकोली त्यात टाकायची आहे, जेणेकरून ती छान स्वच्छ होणार आहे आणि व्यवस्थित असं त्या पाण्यामध्ये हा ब्रोकोलीला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व कोबी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि 1-2 मिनिटं याची उकळी काढून घेतली आहे। तर अशा प्रकारे 1-2 मिनिटांनंतर आपण ही ब्रोकोली पाण्यातून बाजूला काढून घेऊया, जेणेकरून ती व्यवस्थित अशी स्वच्छ होणार आहे। तर अशा प्रकारे मी ही सर्व ब्रोकोली पाण्यातून बाजूला काढून घेत आहे। ही ब्रोकोली पाण्यातून बाजूला काढून त्याचं पाणी निथळत आपण ठेवून देऊया। नंतर मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकायचं आहे। नंतर त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं व्यवस्थित फुललं की त्यात मी बारीक कापलेला कांदा टाकून घेत आहे आणि तोही छान असा परतून घेत आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत याला असं परतायचं आहे। तर अशा प्रकारे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। नंतर मी त्यात एक अर्धा टोमॅटो बारीक कापून टाकून घेत आहे। तर तुम्ही टोमॅटो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। तर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ शिजण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा परतून घेत आहे। तर तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असं हे परतून झालेलं आहे। आता मी त्यात काही मसाले टाकून घेत आहे। त्यात मी हळद टाकत आहे, पावभाजी मसाला टाकत आहे, त्याचप्रमाणे धनेपूड आणि लाल तिखट टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे हे सर्व मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकतात व्यवस्थित हे परतले गेलेले आहेत आणि नंतर मी त्यात जी आपण ब्रोकोली स्वच्छ करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात लगेच मीठ टाकायची घाई करायची नाही, कारण ही ब्रोकोली थोडीशी शिजल्यानंतर कमी होणार आहे, त्यामुळे अंदाजानेच आपण नंतर मीठ टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही शिजल्यानंतर थोडीशी कमी झालेली आहे, जवळपास 50% ही शिजली की त्यात आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून देत आहे। तर अशा प्रकारे हे मिक्स झालं की त्यावर आपण ताट ठेवून द्यायचं आहे आणि त्या ताटात पाणी टाकायचं आहे, कारण आपण ब्रोकोली बिना पाण्याची शिजवणार आहे, त्यामुळे ताटात पाणी ठेवल्यामुळे छान अशी वाफ त्याला भरली जाणार आहे आणि ते कढईला चिटकणार नाही। तर तुम्ही बघू शकता छान असं पाणी या भाजीला सुटलेलं आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज येणार नाही। तर अशा प्रकारे मी पुन्हा एकदा 5 मिनिटांनंतर झाकण काढून छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर जवळपास 60-70% ही भाजी शिजलेली आहे। आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवून देत आहे आणि पुन्हा 5 मिनिट याला शिजवून घेत आहे। तर अशा प्रकारे 1-2-3 वेळा आपण ही प्रोसेस करायची आहे। जोपर्यंत भाजी व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही भाजी छान अशी 90% शिजून तयार झालेली आहे। आता मी त्यात 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे, त्यामुळे छान अशी चव भाजीला येणार आहे। तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट त्यात टाकून घ्यायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवून आणि याला छान अशी एक वाफ देऊन घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकतात 1-2 ते 3 मिनिटांनंतर भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी टिफिनसाठीही देऊ शकतात। अगदी मस्त अशी चविष्ट ही ब्रोकोलीची भाजी तयार झाली आहे। लहान मुलं तर नक्कीच आवडीने ही भाजी खाणार आहेत। चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा।